चितळे बंधू. जीबीएसचा पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथा बळी. 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू. सैफ अली खान हल्ला प्रकरणात सीसीटीव्हीतला आरोपी आणि शहजाद यांचा चेहरा जुळला. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. सरकार गरिबांसाठी 3 कोटी नवी घरं बांधणार असल्याची माहिती. देवी लक्ष्मीची गरीब आणि मध्यम वर्गावरती कृपा असो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आयकर सवलतीचे संकेत. उद्या सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प. नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. 53 दिवसांपासून टार्गेट केल्याची नाराजीही व्यक्त. भगवानगड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी. धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाहीत. महंत नामदेव शास्त्रींकडून पाठराखण. भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे नामदेव शास्त्रींना देणार. एबीपी माझाशी बोलताना अंजनी दमानी यांची माहिती. येत्या 2 दिवसात गौप्यस्फोट करणार दमानी यांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीत विश्व मराठी संमेलनाचं पुण्यात उद्घाटन. काही वेळाने शिंदे व्यासपीठावर दाखल. नागपुरात रिंग रोड परिसरात शेकडो झाडांची कत्तल. 20 फूट उंचीची अशोकाची 410 आणि पामची 152 झाडं तोडली. नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का. ममता कुलकर्णीला नुकतंच दिलेलं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद रद्द. ममताला मदत करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठींचंही महामंडलेश्वर पद काढून घेतलं. किन्नर आखाड्याची फेररचना होणार. विराट कोहली रणजीमध्ये अपयशी. रेल्वे विरुद्धच्या सामन्यात फक्त 6 धावांवरती क्लीन बोल्ड. विराट बाद होताच हजारो प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. किन्नर आखाड्याची मोठी कारवाई.